खूप छान दर्शन झालं महालक्ष्मी आईचं आणि आता आपण जाऊया साईबाबा मंदिरात. सकाळचे वाजलेत 11:15 आणि आपण चाललो आहोत आता साईबाबा मंदिरात. इथूनच साईबाबा मंदिराचा परिसर सुरू होतो. हा आहे कोथवडे येथील श्री साईबाबा मंदिराचा मेन गेट. हे मंदिर अगदी मेन रोड टचच आहे. हा बाजूने रोड गेला आहे, हा मेन रोड आहे. हातपाय धुण्यासाठी या गेटच्या शेजारीच अशी पाण्याच्या नळाची व्यवस्था केलेली आहे. कोण नेतं? हां हां. चला आता आपण हे मंदिर आतून पाहूया. साईबाबांचं मंदिर. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आणि घ्यायचंय तिकडून.
हो ना, खूप छान दर्शन झालं साईबाबांचं, खूप छान दर्शन झालं. आता आपण जाऊया घरी, मेन रोडने आता घरी जाऊया आपण, शेतातून नको जाऊया, रिक्षाने घरी जाऊया. ते गावाकडचे दुकान. महालक्ष्मी मंदिर. ₹1 सुट्टा आहे का? 2 रुपये हवे त्यांना. पावसाळी टोपी आली बाजारात, हे असे ठेवलेले असतात गावच्या ठिकाणी. नारळ विकायला 30 रुपये नारळ, 25 रुपये नारळ. जीपे करा ना. पेपर घेते थंड हवा आहे ना सिद्धला. बैलांच्या गळ्यात बांधतात ना ते, बघ. अननस कसा आहे हो? गावामध्ये बँका तर आहेतच, त्याचबरोबर समोर इथे ICICI बँकेचं ATM सुद्धा आहे. अरे बरं आहे ना, मामा भेटले आम्हाला इथे. नाही ते आहे कोतवड्याचं तलाठी कार्यालय. इथे आम्हाला यांचे मामा आणि मामी भेटले, थोड्या गप्पा मारल्याने पुढे चाललो घरी. आता जायचं. इथे आठवडी बाजार भरतो, इथे नाश्ता करतात. आज बहुतेक सर्व दुकानं बंद आहेत सोमवार असल्यामुळे. पाऊस आला. चालत होतो, नेमका पाऊस भरलेला होता, तर पाऊस आला. मुलांच्या शाळेचा टाइम सुद्धा झाला होता, मुलं सुद्धा चालली होती शाळेमध्ये. जांभरून रत्नागिरी. मॅडम धावतचं अमृत सगळे येणार नाव अमृत धावतचं अमृत. गावची शाळा चालू झाली आहे, मुलं शाळेत चालले आहेत. नाही, चला आता जाऊया रिक्षाने घरी. थोडासा पाऊस आला, ऊन पडलं. रिक्षा स्टँडला आम्हाला एक रिक्षा मिळाली. आता आपण घरी जाऊ.
स्टॉप. यावर्षी आम्ही खास कोकणामध्ये राखण देतात राखण्यासाठी गावाला आलो आणि पहिल्या पावसाचा आनंद यावर्षी आम्ही गावाला घेतला. चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.